मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असून आज या संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. साहित्य संमेलन हे साताऱ्यात होत आहे. ही सातारकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हे साहित्य संमेलन साहित्यिक, लेखक, कवी यांच्या स्मरणात राहील असं आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मंत्री शिवेंद्रराजेंनी म्हटलंय. साहित्य संमेलन साताऱ्यात पार पडते. त्याच्या मंडप उभारणीचा आज कार्यक्रम सुरू झालेला आहे. काय सांगाल, काय भावना आहेत तुमच्या याच्यामध्ये? नाही, अतिशय म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा आणि एक अभिमानाचा क्षण आहे. आता अगदी हे काय म्हणायचं, शेवटचे 15 दिवस संमेलनाचे सगळे जे आहे ते ह्याला आलेले आहेत आणि सगळ्यांना सगळीकडनं सहकार्य करून संमेलन हे यशस्वी तर होणारच, पण लक्षात राहील साहित्यिकांच्या, महाराष्ट्रातनं देशातनं येणाऱ्या सगळ्यांच्या, आणि काहीतरी सातारचं वेगळेपण आपलं आहे ते या संमेलनातनं दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सगळेजण आहेत, आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी वगैरे सगळेजण नियोजनामध्ये आहेत. साहित्य परिषदेकडनं पण आम्हाला सहकार्य मिळते. राज्य सरकारनं पण आपलं सहकार्य आपल्या सांस्कृतिक विभागानं दिलेलं आहे आणि नक्कीच हाच प्रयत्न आहे की जसं भाऊसाहेब महाराजांनी घेतलेलं संमेलन त्या काळात आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष सगळ्यांच्या लक्षात राहिलं किंवा त्याची चर्चा होत राहिली, तशीच इथून पुढची सुद्धा हे संमेलन आपलं 99 झाल्यानंतर ह्याची पण चर्चा, ह्याची पण आठवण ही साहित्यिकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे, हा प्रयत्न. महाराज, आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण पोचले? हो, 100% आम्ही भेटलोय. मी, विनोद कुलकर्णी, आम्ही जाऊन त्यांना निमंत्रण दिलं आहे आणि एकदा पत्रिका झाली की आम्ही परत जाऊन ती पत्रिका त्यांच्यापर्यंत पोच करणार आहे. मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी म्हणजे या संमेलनाला भेट द्यावी त्याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा वगैरे जे ते सगळं करून. महानगरपालिकांचं रणधुमाळी असेल, दुसरीकडं साहित्यिकांची ही रणधुमाळी. ते कसं आहे, हे बघा, आता हा मराठी साहित्य संमेलन हा राज्याच्या दृष्टीनं एक फार हे म्हणजे महत्त्वाचा हा सगळा कार्यक्रम असतो. त्यामुळे इलेक्शन जरी असलं तरी मला खात्री आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या इलेक्शनच्या ह्याच्यातनं पण वेळ काढून इथं येऊन भेट देतील, साहित्यिकांमध्ये बसतील आणि नक्कीच साहित्यिकांचं जे हे असेल ते ऐकण्यासाठी ते इथं येतील एवढी मला खात्री आहे. ठीक आहे, धन्यवाद.